नमस्कार, मी सचिन शिंदे. आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे YouTube चॅनल. परभणी शहरात लग्न जुळवण्याच्या नावाखाली फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. पुण्यातील एका कुटुंबाची 3,25,000ची आर्थिक फसवणूक करून बनावट नवरी दागिन्यांसह फरार झाली. त्यामुळे सोयरीक जुळवण्याच्या नावाखाली मोठी प्लॅनिंग करून फसवणूक करणारी टोळी सक्रिय असल्याचे समोर आलं. पोलिसांनी या प्रकरणात 2 महिला मध्यस्थांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. पुण्यातील किरण रोहिदास मोरे आणि त्यांचे नातेवाईक पालम शहरात मुलगी पाहण्यासाठी आले होते. याच दरम्यान त्यांचा संपर्क एजंट मंडळीशी आला. यामध्ये काही महिला देखील होत्या. त्यांनी आधीच सरला कोलते या नावाने बनावट आधार कार्ड सह बनावट नवरी तयार ठेवली होती. मोरे कुटुंबाला मुलगी दाखवण्यात आली. मुलगी पसंत झाल्यानंतर विवाहाची तयारी चालू असल्याचे सांगून 2,90,000 रोख आणि 35,000 किमतीचे मंगळसूत्र आणि जोडवे दागिने घेतले. त्यानंतर 3 डिसेंबर रोजी केरवाडी शिवारातील हनुमान मंदिरात लग्न लावून दिले. त्यानंतर नवरा नवरीला कारमधून पुण्याकडे रवाना करण्यात आले. मात्र खरा घात यानंतर झाला. त्यांच्या मागे दुसरी गाडी संशयास्पद हालचाली करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. नवरदेव आनंदात नवरी संसाराची स्वप्ने पाहत होती, पण त्यांच्या कुटुंबाला कल्पनाही नव्हती की त्यांच्या गाडीचा पाठलाग करणारी दुसरी गाडी ही खोटं लग्न लावून देणाऱ्या टोळीतील लोकांची आहे. अंबाजोगाई येथे नवरदेवाने चहा पिण्यासाठी गाडी थांबवली. ही संधी साधून नववधूने क्षणाचा विलंब न लावता दागिन्यांसह मागच्या गाडीत पळून पळ काढला. नवरीचा सर्वत्र शोध घेऊनही ती न सापडल्याने नवरदेवाच्या कुटुंबियांनी शेवटी पालम पोलीस स्टेशन गाठले. पाठलाग करणाऱ्या गाडीतून नवरी फरार झाल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. पोलिसांनी 2 महिला एजंटांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. यात 11 आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या घटनेमुळे ग्रामीण भागातील तरुणींच्या लग्नाच्या अडचणीचा फायदा घेऊन फसवणूक करणाऱ्या टोळ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात येते. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी YouTubeवर महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.